पण मध्ये मग त्याला आनंद मिळतो. आनंद मिळतो, नामात थोडी शक्ती आहे. नामाने सगळं काय त्याचे दोष नाही होतात. मग तो काय होतो, ती अशी स्तुती करत म्हणजे असे थोडं सोपं आहे. असे काय सोपं जरी असलं तरी उच्चारा नाव ते संस्कृत आहे. बाकी मराठी पण आहेत ना, मराठीमध्ये पण आहेत ते म्हणा, हरिपाठ म्हणा. हरिपाठाचं नामाचं महत्व सांगितले. अजून काही असे अभंग आहेत तर त्याच्यामध्ये पण नामाचं महत्व सांगितलेले. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी, हे एवढं सामर्थ्य. ध्रुवबाळाचं उदाहरण घ्या तुम्ही. ध्रुवबाळाला बघा, उत्तानपाद राजाचा मुलगा, बरोबर. उत्तानपाद त्याला 2 पत्न्या, एक सुनीती एक सुरुची, बरोबर ना. असे त्याच्या पत्न्यांचं नाव होतं. ते जाऊ द्या, नावाचा आपल्याला तो विचार करायचा नाही कोणाचा काय. सुनीती सुनीती याच्यामध्ये बरेच लोक त्याचं करतात विचार. सुनीतीचा त्याने असा लावला काही लोकांनी तर तिच्याकडे सुंदर नीती होती, म्हणजे चांगल्या नीतीची होती, चांगल्या वागणुकीची होती. आणि सुरुची नीतीची फक्त रुचीच चांगली होती, बाकी तिच्याकडे नीती नव्हती. तिची रुची चांगली होती पण नीती चांगली नव्हती. नावाचा बदल करून परत वाटप करून टाकलं तर नाव कशी काय नसतं, बरं का. ते जाऊ महाराजांनी सांगितलं एकदा का त्या नावाचं नाव ते सांगायचा विषय तो नाही सांगायचा आपला. पण त्यांना एक मुलगा होता. उत्तानपाद राजाची 2 संतान. एक सुरुची होती ती आवडती होती आणि सुनीती होती ती जरा नावडती, असा प्रकार सांगितला गेला. दोन्ही मध्ये बायका पण त्याच्या मनामध्ये थोडस त्याचं काय असतं काय बायांमुळे तसं होत असतं. आता आपल्यामध्ये कोणा 2 असते ना त्याच्यामध्ये पण त्यांना ते आवड अनुभव असतो. आपल्या कोणा अनुभव नाही तो. उत्तानपाद राजाला होता अनुभव. आपला कोणा अनुभव ना, आपल्याकडे डबल आहेच नाही तर कसं काय अनुभव. जाऊ द्या, सांगायचं काय मला त्याने फरक काय झालं. दोन्ही मुलं लहान लहान असताना छोटी छोटी मुलं 2 वर्षाची पित्याच्या मांडीवर राजशी आश्रमामध्ये पिता बसला असताना दोन्ही धावत किती मुलं मांडीवर बसली. आता पित्याला काय दोन्ही मुलं सारीचे आवडतीचे काय ना आवडतीचे काय त्याला काय फरक पडते. दोन्हीकडे मांडणी घेतले. लहान बच्चे होते, निरागस असते, त्यांना काही कळत नाही. आईमध्ये काय काय भानगड करायचं मुलांना काही माहिती नाही. ते दोन्ही मांडीवर येते. त्याच्यानंतर ते थोडी उत्तमची एखादी नाव उत्तम होतं, एखादं नाव ध्रुव होतं. तो उत्तम मांडीवर जाताना ध्रुव पण मांडीवर होता. म्हणून उत्तमची आई आली आणि त्याला उठवत म्हणजे मांडीवर उठ पाहिला. उठ म्हणणं तिला लहान मुलं काय उठतं का उचलून आता उचललं असं कपडे दिलं बाजूला. ते मुलगा आईकडे रडत गेलं. ही कथा तुम्हाला सर्वांना माहिती, मला एवढी विस्ताराने सांगायची नाही. परंतु रडत गेलं मुलगा. कुठं गेलं, अरण्यात गेलं. अरण्यात गेलं त्याला अरण्यात रस्ता कोणी सांगितला, आईनंच सांगितला. म्हणजे बाळा आपल्याला देवानं असं उंच आसन दिलेलं नाही. त्याने विचारलं आई देव कुठे, सगळं कथा माहिती तुम्हाला. अरण्यात गेला परंतु तुम्ही कुठं बोलू. अरण्यात गेल्यानंतर त्यांनी देवाचीच आराधना केली. देवाची आराधना केल्यानंतर नारद विमानातून जात असताना त्याने पाहिलं कोणतरी बालक अरण्यामध्ये असतात भगवंताचं भजन करतोय, कोण असत. म्हणून नारद प्रगट झाल्याने विचारलं बाळा कोण कसं, सगळी चौकशी केली आणि तू इथं नको राहा म्हणला, तू घरी जा. अरण्यात वा हे सर्व पक्षी आहे जनावर आहेत, तुला खातील ते, त्रास देतील, उपद्रव करतील, त्यासाठी तू घरी जा. ध्रुवाने त्याचं काहीच ऐकणार म्हणा, मी आता घरी जाणार नाही, मला देवाची प्राप्ती झालीच पाहिजे. नारद निघून गेले. विष्णूला जाऊन सांगितलं, भगवान विष्णूला म्हणे तुझी आराधना 6 महिन्यापासून एक भक्त अरण्यात बसलाय, बाल आहे, छोटं बाल आहे. तू 12 वर्ष तपस्या करणारा भक्तांना भेटतो, हे ते 12 वर्ष वाट बघून काही छोटं मुलं आहे. देव प्रगट झाले कुठं, अरण्यात प्रगट झाले आणि त्याच्या पुढं चतुर्भुज स्वरूपाने प्रगट झाले. त्याला छोटं मार्ग आहे, त्याला काय माहिती हा विष्णू आहे का, महाविष्णू आहे का, नारायण नारायण बिचाचं भजन करतो तो आहे का, अजून दुसरं पण त्याला देवाचं स्वरूपच माहिती नाही. म्हणून त्याने काय केलं, भगवंताने म्हणलं अरे ध्रुवा उठ, मी ना तुला भेट द्यायला आलोय. त्याने डोळं उडून पाहिलं पण त्याला काय देवाचं रूप काय म्हणजे समजलं नाही, बरोबर समजलं नाही. त्याने मी देव आहे त्याला सांगावं लागलं देवाला. आणि म्हणजे देव आहे त्यासाठी तू करतोस, तू त्यासाठीच माझं अनुष्ठान मांडलंस. असं म्हटल्यानंतर म्हणे मला उंच असेल पाहिजे, मला उंच असेल पाहिजे, तू देव असतील तर मला उंच असेल प्राप्त करू दे असं माझ्या आईने मला सांगितलं. म्हणे काय नाही म्हणे आता देव विचार करतो. देवाने तसं काय सर्वांना मागितल्याप्रमाणे दिलेले नाही, तिथं काहीतरी अटी ठेवल्या, कंडिशन ठेवल्या. हिरण्यकशिपूचं उदाहरण घ्या, दिवसा नको, रात्री नको, काय घरात नको, दारात नको, छात्रण नको, आचरण नको, मंत्रण नको, तंत्रण नको, स्त्री करू नको, पुरुष करू नको,
जनाला कोणाकोणच नको असं सांगितलं. म्हणजे असं कसं होईल? पहिला तो त्याच्यावर हेच बोला का मला मृत्यूच नको. म्हणे मृत्यू आटळे, मृत्यू ब्रह्मादिक, त्यांना सुद्धा मृत्यू आहे. इथं एका दिवसाचे 14 इंद्र होतात, त्यांना सुद्धा काय ब्रह्मदेवाच्या काळामध्ये त्यांना सुद्धा जावं लागतं त्याच्यावर. तर हे असं होत नाही, तुला काहीतरी बघ, मृत्यू हा दुसरं काहीतरी मागून घेतो. म्हणजे मग आता येत लोक चालवलं म्हणे दिवसा लोक रात्री लोक सगळं सांगित टाकलं. पण तात असतो म्हटल्यानंतर त्याचं कसं दिवसा नको रात्री नको शास्त्र त्याचं कसं काय कार्यक्रम केला तुम्हाला ते कथा माहिती आहे म्हणून पूर्ण सांगत नाही. मला सांगायचं ध्रुवाचं उदाहरण, आपलं उत्तर काय ध्रुवाचं उदाहरण सांगायचं. ध्रुवाला काहीतरी मागावं होतं, त्याला काही मागायचं कळणार नाही. देवाने कृपा केली म्हणे बाळ आहे आपण काही मागू शकतो. मोठा तो हिरण्यकश्यप काही जरी मागत होता, त्याच्यासारखे मागणार नाही, पण हे चुकीचं वागल. त्याला काय माहिती, छोटा मुलगा व्यवहारात घ्या, जर त्याला जर म्हणलं आपण तुला पेढा देतो आणि पेढे त्याला एक चॉकलेट दिलं तर ती फसते. देवाने विचार केला म्हणे याला कळत नाही काही, पण निदान संत महर्षी ऋषीमुनी मला दोष देतील उद्या. जनाबाई सारखे जनाबाईना देवाला भांडीतील दोष नाही झाला. धुंद झाला तुझा काय देवाने आता नाही का म्हणून धुंद झाला तुझा तुला काही सखा म्हणाविषयी त्याचे नाचे दे बळ. तू असाच आहे, तुझं जो भक्ती करतो त्याचं बल शील करतो, तुला कसं काय सखा म्हणावं? तुझ्या दरबारात न्यायच नाही. म्हणून ध्रुवाने देवाने विचार केला की आपण या बालकासाठी चांगला योग्य विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. देवाने काय केलं, आपला शंख घेतला. शंख माहिती ना, शंखात गातात ते फुकतात, ते फकीर लोक, साधू लोक, संन्यासी लोक ते फुकतात. बरेच संन्यासाच्या मेळ्यामध्ये कुंभमेळ्यात बरेच पाहायला मिळतील शंखावर लोक. तर तो शंख घेतला आणि आपला त्याच्या देवाच्या हत्यारापैकी शंखचक्र गदा, शंखचक्र गदा सुदर्शन ही भगवंताची ज्या आयुध त्यांनी काय केला, आपला जो शंख होता तो ध्रुवाच्या गावाला लावून आणि मग याच्यावर ज्ञानेश्वर महाराज मिळले लोक. त्याच्यामुळे त्यांनी काय माहिती केली सांगतो, पण त्याचा परिणाम काय झाला गेला. पण ध्रुवानी योग्यच मागितलं, मग योग्य असं मागितलं काय धडपतच मागितलं. Oh,